नमस्कार, मी रोहित दंडवते, अध्यक्ष ग्लोबल पॅरेंट्स टीचर असोसिएशन. आमची संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांच्या वेळोवेळी प्रसंगी मदत करते. अनेक तक्रारी आम्हाला आल्या होत्या की मिड डे मीलबाबत, की मिड डे मीलमध्ये जेवण व्यवस्थित आणि चांगले पोषण आहार मिळत नाही आहे. काही चिक्क्या वाटतात, म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं अन्न निकृष्ट दर्जाचे देत आहे. अशा विविध तक्रारी आमच्याकडे आमच्या पालकांच्या आल्या. त्यानंतर सदर आम्ही अनेक शाळांना व्हिजिट दिली. व्हिजिट दिल्यानंतर आम्हाला खरंच धक्कादायक गोष्ट निदर्शनात आली की आहार व्यवस्थित भेटत नाही. त्यानंतर प्रायव्हेट ज्या शाळा आहेत, ज्या CBSE, ICIC ज्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये कॅन्टीन जे आहेत ते अत्यंत बिकट परिस्थितीतले होते. त्याच्यामध्ये मिळणारे चॉकलेट्स, ते HSF कोडचंही ते उल्लंघन करत होते. त्याच्या GRचंही पालन करत नव्हते. त्याच्यामध्ये शुगर, हायड्रेट म्हणजे बर्गर, पिझ्झा वगैरे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मिळत होत्या. त्याबरोबर चायनीज नूडल्स, चायनीज भेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. मग त्या सगळ्या गोष्टी जर आल्यानंतर सध्याच संबंधित विभाग जे आता सन्माननीय आयुक्त आहेत तुकाराम मुंढे साहेब यांना दिनांक 25/6/2026 रोजी पत्रव्यवहार केला. त्यानंतर हे जो 8/5/2015चा जो FSIचा नियम व 2020 नुसार महाराष्ट्र सर्व शाळा कॅन्टीन व HSS पदार्थ बंदीची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. म्हणजे ती बघा नियम होता, पण त्याचं पालन करत नव्हते कोणतीही शाळा. मग त्याचं पालन करावं म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना लेटर दिलं. त्याच पद्धतीने सन्माननीय व तसेच शाळेच्या बाहेर 5 मीटर अंतरावरती किंवा शाळेच्या बाहेर जे चॉकलेटचे दुकान हे ते विद्यार्थ्यांना आकर्षित करत होते ते, आणि त्या पालकांकडे हट्ट करून चॉकलेट घेणं हे, पण पालक पण त्या हट्टापायी मुलांना देत होते. पण त्याचे दुष्परिणाम आम्ही अनेक डॉक्टर तज्ज्ञांशी वगैरे विचारलं तर त्याचे दुष्परिणाम इतके वाईट होते की लहान वयात डायबिटीज होणे, कॅव्हिटीजच्या गोष्टी करणं, मधुमेहाचं, त्याच्यानंतर पुन्हा जो कफचा त्रास आहे वगैरे सगळ्या गोष्टी अनेक प्रकारचा त्रास होत होता. याचं गांभीर्याने आम्ही ते लक्षात घ्यायचं, गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर आम्ही लगेच हे लेटर दिलं. त्यानंतर सन्माननीय लेटर लावून तसेच अनेक संघटनेने लेटर लिहिलं असेल. त्या असे लिहिल्यानंतर सन्माननीय आयुक्त साहेबांनी परवाच त्याचं परिपत्र जारी केलं. तसेच त्या परिपत्रामध्ये शाळेच्या कॅन्टीनमध्ये व तसेच भोजनालय, वसतिगृह व तसेच त्या 50 मीटर अंतरावरती जे चिप्स वगैरे जे भेटतात त्याच्यावर बंदी घातलेली आहे. ते हा खरंच स्वागतार्ह निर्णय आहे. त्या व्यतिरिक्त अजूनही मी बोलू इच्छितो की पालकांना व शाळा प्रशासनाला की आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती तर सन्माननीय प्रशासनाने ही बंदी तर घातलेली आहे. त्या बंदीबरोबरच आपणच स्वतःहून पुढे येऊन शाळेमध्ये फूड डे, फ्रूट डे, तसेच व्हेजिटेबल डे, पौष्टिक आहार डे वगैरे असे साजरे करून त्याचं अवेअरनेस आणून करून आणि लहान मुलांची जी आहे त्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी पुढाकार करावा. बघा आता जर चॉकलेटच्या व्यतिरिक्त जर ड्राय फ्रुट्स व्यवस्थित करून दिले तर त्याचं चॉकलेट बनवून पण त्यांना खायला चालू शकतं. असे वेगवेगळ्या पद्धतीतले आहेत, ते यूट्यूबवरती वगैरे सगळ्या माध्यमांवरती आहे. ते पालकांनी बघून चांगलं पौष्टिक आहार विद्यार्थ्यांसाठी द्यावा हीच विनंती आहे. व तसेच सन्माननीय आयुक्त साहेब तुकाराम मुंढे यांनी जे कठोरातलं पाऊल उचललंय त्याबद्दल पालकवर्ग आमच्या ग्लोबल पॅरेंट्स टीचर असोसिएशनतर्फे आभारी आहे. भूतकाळात व तसेच भविष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांसाठी विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या व तसेच शिक्षकांच्या आम्ही ठामपणे उभे राहील. नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही आमच्याकडून जेवढ्यात जेवढं होईल तेवढ्यात पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.